शहादा पोलिसांचा दारू माफियांवर मोठा प्रहार, 60 लाखांचा विदेशी दारू साठा जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. आजची मोठी आणि धक्कादायक बातमी. शहादा पोलिसांची मोठी कारवाई. तब्बल 60 लाखांचा विदेशी दारू साठा जप्त. शहादा मार्गे गुजरातकडे सुरू असलेल्या अवैध विदेशी दारू तस्करीवर पोलिसांनी जोरदार कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 60,45,600 रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरियाणाहून आलेला संशयास्पद कंटेनर शहादा मार्गी गुजरातच्या दिशेने जात होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कंटेनर अडवून तपासणी सुरू केली. सुरुवातीला चालकांनी उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या कसून चौकशीनंतर कंटेनरमध्ये शिताफीने लपवून ठेवलेला विदेशी दारूचा मोठा साठा उघड झाला. पोलिसांनी संपूर्ण कंटेनरसह मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण, दारू माफियांचं नेटवर्क किती मोठे आहे, याचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हिमंत पाटील, पोलीस निरीक्षक हिमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे तसेच संपूर्ण पथकांनी संयुक्तरित्या ही कारवाई पार पाडली. शहादा मार्गी दारू माफियांचा खेळ उघड. आता पुढचा नंबर कोणाचा? अशाच वेगवान आणि सत्य बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्टला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. प्रतिनिधी जुबेर शेख, विसरवाडी. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत.